अजितदादा काका असल्यामुळे संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी असं रोहित पवारांनी म्हटलंय। 2019च्या निवडणुकीमध्ये दादांनी खूप मदत केली होती असंही रोहित पवारांनी म्हटलं। तर शरद पवारांची भेट झाली असती तर मी दर्शन घेतलं असतं असं अजित पवारांनी म्हटलंय। माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आता तरी आहे, शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। तर शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता, पार्टी त्यांची। आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे। मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे। आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो, काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळांनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती। मी मुश्रीफ साहेबांनी, आमच्या सचिननी, मकरनाबा, आम्ही सगळ्यांनीच दर्शन घेतलं असतं। आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात। तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेता ना तुम्ही, घेता। अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो, ते टायमिंग जुळलं नाही, तर त्याच्यामुळे मी डिपार्टमेंटवर पण चिडलो।